ना तो प्रॉब्लेम्स नसतात कुणाला, ते शेवटपर्यंत असतातच. प्रत्येक वेळेला उत्तर असतंच असं नाही, ते सोडवायला ना कधी वेळ हवा असतो, तर कधी माणूस हवा असतो, तर कधी दृढ निश्चय हवा असतो, तर कधीतरी दुसऱ्याचं ऐकण्याची शक्तीही हवी असते. मला वाटतं हे आताच्या नवीन पिढीला खूप जवळनं सांगावं लागेल, कारण त्यांना कुणाचंच ऐकायचं नसतं. मला वाटतं आत्ता तिला ते गाणं सांगितलं काय, ती ते म्हणायला तयार झाली काय, 2 मिनटं ऐकलं काय, मला रियाज नाही असं न म्हणता ते सादर केलं काय, आणि ते सगळ्यांनी इथे गोड वाटून घेतलं काय. मला वाटतं पुन्हा एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत या गोष्टीसाठी, की कार्यक्रम रंगावा म्हणून आपल्याकडनं केले जाणारे प्रयत्न हे या कार्यक्रमाचं खरंच जवळचं यश आहे. मला वाटतं अजून एक असाच आत्ताच्या आत्ता ताजा तयार झालेला परफॉर्मन्स आहे, पण तो परफॉर्मन्स असा साधासुद्धा नाही आहे बरं का. तर त्या परफॉर्मरला मी इथे बोलवते, कारण तिने कलेचा आज शृंगार पण केला आहे. तर मला वाटतं अनघाने इथे यावं. अनघानी आज सगळे नॉर्मली साडी नेसतात, तर आल्यापासून अनघाला सगळे हा प्रश्न विचारतात की अनघा आज ड्रेस कसा, तर तिने हा स्पेशली कलेतनं निर्माण केलेला ड्रेस आहे. तर त्या तिच्या ड्रेसवरती मला वाटतं अनघा ते दाखवायला हरकत नाही आपल्याला, ता थई तत् थई असं लिहून घुंगरू शृंगारलेले आहेत. आणि मला वाटतं तिने हा ड्रेस आज परिधान केला, हे या कार्यक्रमाचं अगदी पुढे नेणारं यश आहे. आणि त्या घुंगरांनी, म्हणजे म्हणतो ना आपण, त्या घुंगरांनी तिला आज इथे, म्हणजे जेव्हा कोणताही नर्तक जेव्हा नटराजाची आराधना करतो, तो घुंगरू हे प्राथमिक तिथे असणारी गोष्ट असते. आणि त्या घुंगराच्या ड्रेसनी आज तिला ती शक्ती दिली. तिचे घुंगरू एका गुरुपौर्णिमेतनं इथे धावत तिच्यासाठी आले. आणि मला वाटतं हा कार्यक्रम करताना ते बांधले गेले पायात, आणि हा मला वाटतं नटराजाचा तिला दिलेला आशीर्वाद असावा. कदाचित एका गुरुकडनं दुसऱ्या गुरुसाठी, हेही या कार्यक्रमाचं यश आहे बरं, कारण प्रत्येकामध्ये एक गुरु लपलेला असतो आणि त्याला वंदन हे या कार्यक्रमातनं आपण करत असतो. तर अनघा, तुझा डान्स आम्हाला बघायचा आहे.
मदनी सदनी ददनी सदनी गदस गम गसनी सनी ददनी दम मगम तत्ती तन देना नितदानी दीतदान तदेना तत्ती तन देना नितदानी दीतदान तदेना तत्ती तन देना नितदानी दीतदान तदेना अप्रतिम परफॉर्मन्स आहे ना का कुणालाच वाटणार नाही की तिने प्रॅक्टिस केलेली नव्हती. मला वाटतं ती फसवत होती कारण नाव माझ्याकडे आधीच आलं होतं आणि घुंगरू पण कसे आले काय माहिती. मला वाटतं आत्ता ती जेव्हा नाचत होती ना तेव्हा माझ्या मनात एकच वाक्य सतत म्हणजे तत्तत होत होतं आणि टाळ्या पण वाजत होत्या. पण कुठेतरी ना सबकॉन्शियस माइंडमध्ये फक्त एकच येत होतं की पग घुंगरू बांध मीरा नाची थी हम नाचे थे बिन घुंगरू के. प्रत्येक जण आपल्या जागेवर बसून तत धीम करतच होता मला वाटतं आणि प्रत्येक जण नाचला. आणि हे मला वाटतं तुझ्या घुंगरांचं यश होतं. म्हणजे मला काही फार छान नाचता येतं याच्यातला भाग नाही पण ती मीरा नाची थी और हम नाचे थे बिन घुंगरू के. इतका आनंद तिच्या कार्यक्रमातनं आम्हाला मिळाला. मला वाटतं फारच मजा आली. नेहमीच अचूक नसतं कोणी घड्याळ देखील चुकतं राव. जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून धाव. पडतात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे. आधाराचे काही हात होत जातात दिसेनासे. अशा वेळी ना मोडू नये धीर कधी सोडू नये. नशिबाच्या नावाने उगाच गळा काढू नये. जेव्हा फोल ठरतात दावे कळत नाही ना कुठे जावे. सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे. मग अचूक दिसते वाट आणि बुडण्याआधी मिळतो काठ. हसत हसत झेलता येतं खडक होऊन प्रत्येक लाट. म्हणून म्हणते फक्त एकदा इतकं जमवून बघा. आप्त सखा जिवलग यार स्वतःतच शोधून बघा. आप्त सखा जिवलग यार स्वतःतच शोधून बघा. मला वाटतं इथे कार्यक्रमाला यायचं असतं काहीतरी सादर करायचं असतं तर प्रत्येकाने प्रयत्न करा. आपल्याला जे काही येतं आहे ते टाळ्यांच्या गजरातच स्वागतार्ह आहे. एस.एन. दास आलेले आहेत आपल्याकडे आणि त्यांना गुरुपौर्णिमेची भेट आजींना द्यायची आहे. मला वाटतं आजींचा शिष्य आहेत का? फुलं करायला येतात
क्या बात आहे. वा वा, म्हणजे तुमची आता वाढत चालली संख्या. हां, म्हणजे आता हाताच्या बोटावर नाही, आता दोन्ही हाताची बोटं 1 2 3 4 करायला लागतील. हां, सो 1 2 3 4 कम ऑन द डान्स फ्लोर. वाह वाह, क्या बात है. ये फोटो का कुछ स्पेशल है? मैं खुद पेंटिंग बनाता हूँ. आई एम ए प्रोफेशनल पेंटिंग आर्टिस्ट. मेरा एग्जीबिशन होता है बॉम्बे, दिल्ली, कलकत्ता. तो मैं प्रोफेशनली आर्टिस्ट एक्रिलिक कलर से बनाता हूँ. तो मैडम का बहुत पसंद आया. तो ये रसगुल्ले जितना मीठा मीठा अच्छा अच्छा पेंटिंग है. भालो अच्छी. खूप मोठा कलाकार आहे आणि ते आपले शिष्य आहेत याचा मला आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे. आणि आज ते एवढं करून इथे हजर झालेत त्याबद्दल तुमचंही कौतुक. वाव. मला वाटतं हां, संध्याकाळ आहे आणि तिथे उगवती सकाळ आहे असं आहे. सो मला वाटतं हे त्या फ्रेममधलं सापडलेलं आमचं गूज आहे. सो अरुणाताई, तुलाही अशी सकाळ संध्याकाळ तिन्ही सांजेपर्यंत अजून तेवट ठेवायची आपल्या कलेची ज्योत. एक्चुअली आई एम कमिंग फ्रॉम कलकत्ता लास्ट 28 years बिफोर. वाव. तो 28 साल पहले मैं कलकत्ता छोड़ा. अभी मैं महाराष्ट्रियन था. हाँ हाँ, आमचे मुंबई. क्या बात है, क्या बात है. वाह, बढ़िया. तो बहुत अच्छा लगा मेरे को ये प्रोग्राम में आके इनवाइट किया. आई एम रियली ग्रेटफुल. सबके बहुत अच्छा लगा. आप भी बहुत अच्छे बोल रहे हैं. थँक्यू थँक्यू. हॅलो. या फ्रेमवरून मला एक हे सांगायचं आहे की यांनी याच्यातून एक व्यक्त केलं आहे की अरुणाताई लहान आहेत तर अरुणाताईंच्या कलेचा वृक्षही असाच बहरत जावो, असाच विस्तार पावो असे हे त्यातून व्यक्त करतात. अरुणाताई, खूप शुभेच्छा. 1 मिनट रुकिए, हम कलाकार को ऐसे नहीं छोड़ते क्योंकि बंगाली में कैसा है, मीठा मीठा कुछ देते हैं ना, तो आप मीठे के बिना कैसे जाएंगे यहाँ से. तो आरती ताई को तुरंत सूझ गया कि आपको भी कुछ मीठा देना चाहिए ना. नहीं, इट वॉज नाइस टू हैव हिम हियर. इट वॉज रियली प्लेजर टू हैव यू, दास जी. Thank you so much for coming and being a part of this family. It's a close family and we are happy to, inclusively take you within our family. Do come every year here. Thank you so much. सो मला वाटतं आता अरुणाताईंना जेव्हा त्यांनी ती फ्रेम दिली तर आजींकडनं ती कला अरुणाताईंकडे, आणि आता अरुणाताई म्हणजे चंग बांधूनच शिकवतात. म्हणजे थोडंसं स्ट्रिक्ट जरा आहेत त्या, हरकत नाही, पण तसं असल्याशिवाय केलं जात नाही. पण मला एक थोडीशी खासियत सांगायची म्हणजे मला कधी कुठेही केव्हाही बुके हवा असला की मी नॉर्मली कागदाच्या फुलांचा बुके प्रिफर करायला लावते लोकांना कंपल्सरी, की हाच द्या. कारण का साध्या फुलांचा बुके तुमच्याबरोबर राहणार नसतो, हे तुमच्याबरोबर राहणार आहे, तेवढेच पैसे खर्च करताय तर कमीत कमी आजींची फुलं सगळीकडे जाऊ देत. आणि या विश्वासाने मी कधी केव्हाही कुठल्याही वेळी अरुणा मावशीला फोन करते की अरुणा मावशी 4 बुके हवेत, कधी देशील, कधी हवेत तुला, तेव्हा देते. मला वाटतं ही जी एक साथ असते ना, ती न बोलता असणारी, सदैव असणारी साथ खूप छान आहे. आणि तिच्यातल्या गुरुसाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊ देत. मला वाटतं त्यांनी त्या फ्रेम जेव्हा त्यांना दिला तेव्हा ती पुढे आली, पण ती मागे असली तरी आम्हाला माहिती आहे की ती सगळ्यांच्या भिवू नको, तुला जिथे कुठे बुके द्यायचे आहेत तिथे दे, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तर अशीच स्वामीरूपी साथ आमच्या मागे तुझी असू दे आणि तुझे बुके असे जगभरात जाऊ देत. बरं, नदी मिळता सागरा पुन्हा येईना बाहेर, अशी शहाण्याची म्हण नाही नदीला माहेर. काय सांगू रे बाप्पानो, तुम्ही आंधळ्याचे चेले, नदी माहेराशी जाते म्हणूनच तर जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर, तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊ न लेकरू नदी वाजविते वाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा, पान्हा फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. मी जेव्हा इथे माईकवरती बोलत असते ना तेव्हा प्रत्येक वेळेला माझे वडील भेटत असतात मला या गुरुपौर्णिमेला, आणि मला वाटतं खरोखर कुठेतरी तरळत मी वरती जाते, त्यांचा आशीर्वाद घेऊन इथे माईकवरती बोलत असते. आणि ते माझे गुरु होते म्हणून आज मी तुमच्या सगळ्यांसमोर त्यांना वंदन करते.
आता आपल्या या सगळ्या डान्सर ज्या आहेत ते कितीतरी दिवस प्रॅक्टिस करत आहेत, ब्युटिशियनला बोलवून तयार होऊन आपल्यासमोर आलेले आहेत. तर आता आपण त्यांचा नाच बघूया आणि सगळेजण पायाच्या थिरकतीवरती आणि टाळ्यांच्या साथीने त्यांचं स्वागत करूया. गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि
माऊली माऊली माऊली. वारीत कुणाला जायचं राहिलं होतं त्यांची वारी पण आज इथे घडली आहे. मला वाटतं इथे येताना ना आपण जर एखादी इच्छा मनात बाळगली असेल की माझं हे राहिलंय, ती सुद्धा गुरुकृपेने पूर्ण होते. तर मला वाटतं यंदा मला वारीला जायचं होतं आणि जमलं नव्हतं, तर वारीच इथे आली. मला वाटतं इथेच पंढरी निर्माण झाली. यापेक्षा अजून सुख ते काय. मला वाटतं आपण सगळ्यांनी एकदा म्हणूया, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सगळ्यांनी म्हणूया. मला वाटतं हे वाक्य सगळ्यांना येतं, राईट? सगळ्यांनी म्हणूया, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम माऊली माऊली विठू माऊली. मला वाटतं सगळ्यांना इथे येऊन दर्शन घेऊन गेली. आणि रागावलेली रुक्मिणीसुद्धा इथे आली होती. आणि खरं सांगायचं तर गुरु हा कसा गाईड करत असतो. मला वाटतं या सगळ्या धकाधकीच्या जीवनात डान्स शिकतात, करतात, प्रॅक्टिस करतात. एक जण तर काल रात्री अचानक म्हणाले की अरे माझा डान्सची प्रॅक्टिस झाली पण मला तुमच्यात यायचं आहे. हे कळलंही नाही आहे. आणि आरती मला वाटतं मध्ये येऊन जेव्हा उभी राहिली तेव्हा ती म्हणाली मी कालच यांच्यामध्ये गेले, पण असं वाटलं नाही आरती. कारण काय, ह्या सगळ्यांचा रस इतका एकरस झालेला आहे की मला वाटतं प्रत्येक जण आपापली एक वेगळी बाजू साकारत असतो. आणि कोणाला काही आठवणार नाही आणि कोणी चुकू शकतं याची दक्षता त्यांचा गुरु समोर घेत होता. तर त्यांचा गुरु त्यांच्या मागे उभा आहे. आणि गुरु जेव्हा मागे उभा असतो ना, तुम्ही चुकूच शकत नाही. आणि तुम्ही जे काही करता त्यातनं कलाकृतीच निर्माण होते. आणि मला वाटतं प्रत्येकाने आपल्याकडनं काहीतरी कलाकृती करावी. तर माझी अशी फार इच्छा आहे, जेव्हा जसं ज्याला जमेल त्यांनी एक एक टी रोज गुलाबाचं फूल आजींकडे आणून ठेवा आणि एक संकल्पना सादर करायची. पुष्कळ वर्ष माझ्या मनात ती इच्छा आहे पण ती अजून घडलेली नाही आहे. तर जेव्हा जसं जमेल तसं एक टी रोजचं फूल आम्ही ग्रुपवर पण टाकीनच. आपल्याला आजींच्या वाढदिवसापर्यंत वेळ आहे, तोपर्यंत आपण ती फुलं जमा करूया आणि त्यातनं काहीतरी एक वेगळी कलाकृती या वेळेला आपण सादर करूया. जसं जमेल तसं, ज्या रंगाचं जमेल त्या रंगाचं, जे कागद सापडत आहेत त्या कागदांचं. मला वाटतं यंदा कागद पण मंगळावर आहेत, त्यामुळे कागद पण सगळ्यांना सापडता येतात असं नाही. त्यामुळे जसे सापडतील तसे एक एक फूल आजींकडे करून आणून ठेवूया. आजी एक बॉक्स तयार करून ठेवा. मला वाटतं त्यांनी सकाळी आज बदलापूरून ना सगळ्यांसाठी 40-50 फुलं तोडली आणि ती फुलं छान गर्दीतनं एका सुंदर डब्यातनं आणली सगळ्यांना वाटली. हां, पण त्याच्याबरोबर सेफ्टी पिन मात्र न विसरता आणली. वेगळा आगळा कार्यक्रम आहे की म्हणजे आपण आज प्राचीच्या तालावर सगळेजण नाचणार आहोत. मला वाटतं असं ती आपल्याला सगळ्यांना तालावरती नाचवणार आहे. आणि मला वाटतं त्याचं एक म्हणजे ज्यांना कुणाला काही करता नाही आलं याची खंत आहे, नाही गो प्रॅक्टिस लायला जमलं नाही किंवा काही, पण ते करायच्या आधी आपण आजींचं मनोगत ऐकूया. 2 शब्द बोलावेत अशी ऑर्डर आली. पण मला सांगा, हे सगळं बघून मी काय बोलू तेवढं सांगा मला. त्याच्यासाठी नाहीत शब्द, ते शब्द तुझ्याजवळच आहेत. आत्ता नाहीत माझ्याजवळ शब्द. आज बोलणं कठीण असतं. सगळ्यात महत्त्वाचं, आज आपले विद्यार्थी थोडे कमी आले आहेत, पण जे आहेत त्यांनी त्या सगळ्यांची कमी भरून काढलेली आहे. आणि आपले अँकरिंग करणारी आमची धनश्री, ती जागा धनश्रीचीच असते, दुसरं कोणी घेतली तरी हरकत नाही, पण तिचा मान पहिला असं आपण म्हणूया. खूपच छान. आज हे सगळे कमी आहेत म्हटल्यानंतर मध्ये मध्ये कॉमेंट्री वाढवून वेळ कसा घालवायचा आणि लोकांचं मनोरंजन कसं करायचं हेही तिला काय म्हणूया, आशीर्वाद देऊया. तसंच हे माझे विद्यार्थी प्रत्येकीने सादर केलेलं आत्ता आपल्यासमोर आपण बघितलं आहे. आणि त्या प्रत्येकीला मी फक्त खूप छान असं म्हणते आणि खूप खूप आशीर्वाद देते. खूप खूप तुम्ही मला आनंद दिलात. मला समजत नाही की खरंच मी खूप भाग्यवान आहे. आज हे जे काही विद्यार्थ्यांचं प्रेम आहे हे अवर्णनीय आहे. ते मी नाही तुमच्यासाठी वर्णन करू शकत. मी एवढंच सांगते की पुन्हा एकदा ह्या सगळ्यांना, ही आमची बदलापूरून आली, ही आमची आली, सगळ्याच जण या म्हणून आलं. एक मोठा कलाकार, हे सगळं एक से एक, म्हणजे फुलं तर करता येतच पण त्याशिवाय अनेक कला ह्या सगळ्यांजवळ आहेत. आणि असे माझे विद्यार्थी हे आता वारीला जाऊन आलो आपण. आज सगळीच जणं वारीला जाऊन आलो. खूप सुंदर वारीचं आहे, पण अतिशय सुंदर झाला. माझ्याजवळ शब्द नाही आहेत. हिचं भाषण प्रत्येकीचंच एकदम अवर्णनीय, फक्त आठवण झाली.
आपल्या श्यामलची आठवण झाली. गेल्या वेळेला श्यामल आणि दोघींनी हे केलं होतं. श्यामलला कळव, मी पण करीन फोन. सगळ्यांचाच कार्यक्रम आपला अतिशय सुंदर झाला. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद आणि धन्यवाद. आमचे गाडगीळ काका आले, त्यांनी पण इथे धमाल करून टाकली. आमचे कुलकर्णी काका एक से एक माणसं कलाकार आहेत की नाही बघा. त्यांनी येत नाही म्हणून इतकी सुंदर कलाकृती आपल्यासमोर उभी केलेली आहे. खूपच सुंदर. अशाच कलाकृती तुमच्या हातून आणखीन होऊ देत असं मी तुम्हाला आशीर्वाद देते. मी तुमच्या पाठीशी माझा आशीर्वाद नेहमीच असणार आहे, सगळ्यांसाठीच आहे. एवढे 2 शब्द बोलून मी थांबते. व्हॉट्सॲपवरच आलेलं आहे, पण आत्ताच्या गुरु शिष्याच्या ह्याच्यावर मला थोडंसं बोलायचं आहे की शिष्यामध्ये कुतूहल जो निर्माण करतो तोच खरा गुरु. हे मला एक खूप आवडतं, कारण आजींची फुलं बघितल्यावर असं वाटतच नाही ती खोटी आहेत, पेपरपासून बनवलेत, म्हणजे लोकांना विश्वास बसत नाही. माझा अनुभव आहे की काहींनी झेंडूचं तोरण अगदी असं वाटलं आणि पाण्यात धुतलं हा अनुभव आहे की म्हणजे इतकी खरी वाटतात. आणि त्याचं सगळं श्रेय आजींना आहे की ती टोटल त्यांच्याकडे जे म्हणून आहे ते सगळं आपल्याला देण्याच्या खूप खूप प्रयत्न करतात. ते सगळेजण खूप छान करतातही, प्रश्नच नाही, पण त्यांचा असा कधीच हे नाही की बाबा हे नाही येणार तुला. आणि त्यामुळेच मी त्यांच्या ह्याच्यावर एक सोनटक्का, बोगनवेल हे स्वतःहून एक प्रयत्न करून बघितला मी. थँक्यू. एका गुरुपौर्णिमेला आम्हाला मिळालेली गुरूंकडनं भेट म्हणजे मृणालय. ती आधी आमच्या ग्रुपमध्ये नव्हती. एका गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला अशीच कागद घ्यायला, फुलं द्यायला, साखरपुड्याची केलेली अरेंजमेंट दाखवायला ती घुसली आणि ती बसली, ती तिथेच बसली आणि नंतर म्हणायला लागली मी ध्रुवाबाळ, आता मी इथनं जाणार नाही. पण आमचं हे ध्रुवबाळ इतकं लाडकं आहे की तिला आम्ही काहीही सांगितलं, अगदी पानं कापून आण, फुलं कापून आण, पाकळ्या कापून आण, तरी ती सदैव तयार असते. मला वाटतं यंदा तिला नाचता नाही आलं, पण तिला काहीतरी बोलावं असं वाटलं म्हणून तिने तो झेंडा आपाप तिच्याकडे गेला बरं का. आणि आमची संजिता कायम उत्साही असते, तर अनघाने आपापच त्यांच्याकडे तो झेंडा दिला की झेंडा उच्चार हे आम्हाला आणि तुम्ही आमच्याबरोबरच राहा. कुठल्याही अडचणीमुळे नाचात भाग घेता नाही आला तरीसुद्धा तुम्ही आमच्यामध्येच आहात आणि आता अविभाज्य घटक आहात. तर आता काकांनी एवढा छान गुलाबाचा जो बुके आणला आहे करून आजींसाठी, तो त्यांना द्यावा. ना वयाचं बंधन ना नात्यांची जोड, ज्याला आहे अगाध ज्ञान, जो देई निस्वार्थ दान, गुरु त्यासी मानावा देव तेथेची जाणावा, गुरु त्यासी मानावा देव तेथेची जाणावा. सावकाश. मला वाटतं गुलाब हा फुलांचा राजा आहे आणि त्या एका राजाने एका राणीला दिलेली ती भेट आहे. आणि आजी म्हणजे आमची फुलं राणीच आहेत, त्यामुळे एका राजाने फुलांच्या राणीला दिलेली ही एक खूप सुंदर भेट आहे. मला वाटतं आजी तुम्ही कधी स्वप्नात पण असेल विचार केला अशी राजा राणी भेट व्हावी गुरुपौर्णिमेला. खूप सुरेख, खूप सुरेख. मला वाटतं या गुरुपौर्णिमेचं हे वैशिष्ट्य, एक वेगळं नातं निर्माण होतो, नवीन नवीन माणसं भेटतात, ती कित्येक वर्ष आमच्यासोबत राहतात. हां नाही जे अरे वा क्या बात आहे, खूप सुंदर. मला वाटतं पहिल्या ग्रुपमधली जेवढी फुलं शिकवली आहेत तेवढी इथे लावून त्यांनी आणलेली आहेत, असं मला जेवढं आठवत आहे त्यानुसार वाटतं आहे. बरोबर ना आजी? खूप सुंदर, छान झाले आहेत. मुकुंद काका, गुरुची थाप आहे पाठीवर. 2 मित्र असतात, तो मित्र दुसऱ्या मित्राला विचारतो, हे म्हणतो पुस्तक आणलं आहे, मी म्हणतो 5 रुपयात. कुठनं आणलंस? अमुकच्या दुकानातनं आणलं. तो जातो त्या दुकानात, त्या दुकानवाल्याला विचारतो ते पुस्तक आहे ते मला 5 रुपये बाराणी. तो म्हणतो काल तुम्ही 5 रुपयाला दिलं माझ्या मित्राला. तर तो तोत्रा असतो, तो म्हणतो 5 रुपये बाराणे सांगायच्या आधीच पैसे देऊन गेला तो. तिचा आनंद मला वाटतं ती प्रत्येक वेळेला आपल्याबरोबर येऊन तो व्यक्त करत असते आणि तिथे असणंच हेच आपल्यासाठी मला वाटतं तिचं येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ती न चुकता सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून इथे हजर असते. सो इट इज व्हेरी व्हेरी नाईस. तो आमच्या सगळ्या ग्रुपकडनं आजींना एक छोटंसं गिफ्ट, दरवर्षीप्रमाणे गुरुदक्षिणा.
फोटो छान येऊ दे, तू छान उभी राहा. गुरु म्हणून केलाय ग. हं? फुलं बघून कळलंय आजींना कुठल्या बागेतली आहेत. असं काही बोलता येत नाही, पण जरा हातामध्ये घेतलाय. खूप खूप महत्त्वाचं आहे म्हणून माईक हातामध्ये घेतलाय. गेले 10 वर्ष आपण गुरुपौर्णिमा साजरी करतोय. गेली मला जे आठवतं ते 10-12 वर्ष. सुरुवातीला आजींच्या घरून सुरू झाली, ते मला वाटतं 2-3 वर्ष झाली. आणि त्याच्यानंतर जसा जसा आपला बगीचा फुलत गेला, फुलांचा जसा बगीचा फुलत गेला तसं आपण हॉल फायनल करतोय किंवा त्याच्यासाठी धडपड असते संजलीची 2 महिने आधीपासून की अरे हॉल तरी बुक करूयात. हे झालं हॉलचं. पण त्याच्यातही सगळ्यात महत्त्वाचं गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम म्हटला की पहिला फोन खणखणतो आमचा धनश्रीकडे. धनश्री, निवेदनाचं आत्तापासून तयार करून ठेवा. आणि आता तुम्हाला प्रचिती आलीच असेल की किती प्रोफेशनल आणि म्हणजे तिचं पाठांतर, तिचं ज्ञान, म्हणजे मला शब्द अपुरे पडतायत. अजून काय मी कुठल्या तऱ्हेने व्यक्त होऊ की खरंच हे बुद्धी आहे. लिटरली तिच्या बोलण्यात ना बुद्धी जाणवते की किती बुद्धिमान आहे, किती विद्या आहे तिच्याकडे. पण ना एक असं वाटतं कधीतरी की बिचारीचं ना असं कौतुक कधी होतच नाही की आम्ही आपलं टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जातं. म्हणजे ही फॅक्ट आहे की अरे हक्काने जसं म्हणतो ना आपण तसं होतं ते. पण नाही, कधीतरी ते व्यक्त व्हायलाच पाहिजे. म्हणून यावेळेस आम्ही छोटंसं आमच्याकडनं तिला काहीतरी मी आजींना विनंती करते ते तिला द्यावं. येस, थँक्यू, धन्यवाद. इथे धनश्रीच पाहिजे, इथे दुसरं कोणी चालणार नाही. तिचं काम तिचं एकटीचंच आहे ते. आणि आयत्या वेळेला सुचणं, शब्दसंपत्ती भरपूर असेल, पण ती त्यावेळेला आठवणं, त्यावेळेला बोलणं, आयत्या वेळेला जे काही असेल त्या प्रत्येक गोष्टीला महत्त्व देऊन ती पुढे जाते. ही त्याच्या अंगभूत कला आहे. ती कला अशीच भरू दे आणि त्याला पुन्हा प्रत्येक ठिकाणी वाव मिळू दे असा आशीर्वाद मला. हा आशीर्वाद खूप मोठा आहे, कारण हे माझं नाही, माझ्या आईवडिलांकडनं माझ्याकडे आलेलं देणं आहे. माझ्या आजपर्यंतच्या गुरूंचं, तुम्हा सगळ्यांचं. मला वाटतं माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा त्याच्याबरोबर असणारी माणसं त्याला मोठी करतात. आणि ह्या इथे जेव्हा आपण येतो तेव्हा सगळ्यांचं कौतुक जे असतं, मला वाटतं तेच हा कार्यक्रम सादर करायला इथे मला घेऊन येतो. जेव्हा फोन खणखणतो तेव्हा तो हक्काचा असतो. आणि मला वाटतं तो संजाली मामीकडनं कित्येक वर्ष येतो की तूच करणार आहेस ना, तूच आहेस ना. म्हणजे तयारी असो नसो तरी रात्री 2-4 स्क्रिप्ट बघणं, 2-4 कविता वाचणं, काहीतरी प्रिंट हातामध्ये करणं, ते सगळं जमवून आणणं, ती परत परत आठवण करते. आपला कार्यक्रम आहे, हां तुझी तयारी झालीच असेल ना, म्हणजे नसेल झाली तर कर. मला वाटतं हे सुद्धा आणि आजींच्यासाठी माझ्याकडनं तुझं करणं होत नाही आता, तर ही सेवा घडावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू. बक्षीस समारंभाचा पण थोडासा एक छोटासा कार्यक्रम करूया की आज छोटे म्हणजे एवढ्या छोट्या शॉर्ट नोटीस पिरियडवरती सगळ्यांनी एवढे छान छान परफॉर्मन्स दिलेत. तर सगळ्यात आधी आजींसाठी ज्यांनी बुके इतका छान असा बनवून आणला आहे त्यांना आपण त्यांचं थोडंसं कौतुक करूयात. विलास कुलकर्णी ना, मला वाटतं नाव तुमचं. तुम्ही 2 मिनटं यावं असं विनंती करते. एक छोटंसं तुम्हाला गिफ्ट. नंतर एवढा छान डान्स परफॉर्मन्स आपला झाला आहे त्यामुळे त्यांचं कौतुक तर बनतं की एवढी छान एंटरटेनमेंट आपल्यासाठी केली आहे. तर मी अनघाला विनंती करते की ते 2 मिनटं यावं आणि सगळ्या पार्टिसिपंटला पण विनंती करते की त्यांनी यावं. मृणाल आणि संचिता त्यांना पण मी विनंती करते त्यांनी पण यावं. मी थोडंसं नावं पण उच्चारते कारण खूप सारे जण नवीन पण आहे.
मी विनंती करते अनघाला, तिने बक्षिसं सगळ्यांना द्यावी. प्राची ओ. स्नेहल ताई 2 मिनटं या तुम्ही. सुरुची मी तुला विनंती करते तू यावंस. गिरिजा, सुचित्रा, हो गिरिजाला देतो. तुझं नंतर देतोय मी. हो अरुंधती ते या ना 2 मिनटं. वंदनाला मी विनंती करते. आता सुचित्राला मी विनंती करते तिने यावं. वंदना, हो नाही तिला दे, सुचित्राला दे. तू सुचित्राला दे म्हटलं तू. त्याच्यानंतर मला फक्त तुमचं नाव नाही माहिती. हां मुकुंद, हां तुम्ही पण या 2 मिनटं. एवढं छान मगासपासून आपल्याला ते छान छान कविता आणि चुटकुले आणि हे करून आपल्याला एंटरटेनमेंट करतायत आपली, त्यामुळे त्यांचं पण कौतुक हे झालंच पाहिजे. मी आजींना विनंती करते त्यांना द्यावं. असं देत बसल्या दिलं तरी चालेल. कॅडबरीज कुठे? आपल्या वाईल्ड कार्ड एंट्री मृणाल आणि संचिता. फुलाची पाकळी. हे माझ्यासाठी मी आणलं नव्हतं. हे ॲक्च्युली ज्याच्यावरती प्रिया मिसाळचा अधिकार होता, पण ती आज आली नाही आहे त्याच्यामुळे. माझी ॲक्च्युली वाईल्ड कार्ड एंट्री होती. काल 4 वाजता मी सहज यांचा डान्स बघायला गेलेले आणि मग असं झालं अरे नाही आपण पण करायला पाहिजे, म्हणून मी मध्ये घुसली आहे. आणि मग मी नंतर वंदनाला फोन केला, म्हटलं माझ्यामुळे तुमचं चुकणार नाही ना. म्हणजे लिटरली माझं असं झालं की अरे उत्साहाच्या भरात आपण म्हटलं, पण म्हटलं नंतर तुमचं पण तिने पण त्या पण एवढ्या ग्रेट आहेत की एवढ्या छोट्या नोटीस पिरियडवरती त्यांनी मला सामावून घेतलं लिटरली. थँक्यू. मोराचं राहिलं होतं, त्यामुळे मोराला मोरपीस द्यायलाच हवं ना.
तुझ्या